करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आयुष्य 200% बदलेलो, पण त्यासाठी काय करणं गरजेचं आहे. प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, आयुष्य हे जीवन बदलण्याचं साधन आहे. त्यासाठी चांगले विचारसुद्धा महत्त्वाचे आहेत, पण त्यांची कृतीत अंमलबजावणी करणं अधिक महत्त्वाचं आहे. विचार चांगलेसुद्धा येतात, वाईटसुद्धा येतात, पण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, फक्त चांगले विचार वाचून किंवा ऐकून आयुष्य बदलत नाही. समर्थ म्हणाले, आपल्याकडे अनेक प्रकारचे ग्रंथालय आहेत, लायब्ररी आहेत, घरामध्ये कपाटामध्ये पुस्तकं आहेत, परंतु नुसती पुस्तकं असून उपयोगाची नाही आहेत. ती नुसती वाचली तरी उपयोगाची नाही आहेत. तर त्या पुस्तकातल्या चांगल्या विचारांतून आचरण केल्यास आयुष्यात सकारात्मक बदल घडेल. सुंदर सुविचार मनाला प्रेरणा देत असतात. आपलं जीवन, आपलं आयुष्य बघा खडतर प्रवास करत असतं. रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक विचार, घरातले असतील, घराबाहेरचे असतील, ऑफिसमधले असतील, कामाचं टेन्शन असेल, अनेक विचार बघा प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना, आपल्या मनामध्ये येत असतात. मग कुठले तरी चांगले विचार कोणीतरी आपल्याला सांगतं आणि त्या विचारातून बघा प्रत्यक्षात आपल्या देहाला, आपल्या मनाला प्रेरणा मिळत असते की खरंच हे ऐकलं त्यामुळे मला समाधान प्राप्त झालं. आपल्याला असं वाटतं ना, अरे 2 गोष्टी बघा येता जाता कोणी आपल्याला सांगितलं की कुठे ऐकायला मिळाल्या की लगेच प्रसन्न वाटतं. कारण का, ते आपण ऐकलेले आहेत. योग्य दिशा दाखवण्याचं कार्य उत्तम प्रकारे चांगले विचारच करत असतात आणि चांगल्या कृतीची प्रेरणासुद्धा निर्माण करत असतात. म्हणून समर्थ म्हणाले, कष्टाशिवाय यश नाही आहे. हे फक्त वाचून उपयोगाचं नाही आहे, तर जीवनात अंमलात आणणं फार महत्त्वाचं आहे. असं म्हणाले, आपलं आयुष्य बदलायचं आहे. ते काय, घरातल्या कपाटामध्ये वस्तू जशा असतात त्याप्रमाणे बदलायचं आहे का? नाही आहे. आपलं आयुष्य बदलायचं म्हटलं, रोजच्या कपड्यांसारखं महत्त्व नाही आहे. आपलं आयुष्य बदलायचं असेल तर स्वतःहून स्वतःला बदललं पाहिजे. लोकांकडे बोटं दाखवून किंवा लोकांचे अवगुण दाखवून तुझं आयुष्य बदलणाऱ्यातलं नाही आहे. कारण बघा, आपण काय विचार करतो, कुणाला तरी दुःख द्यायचं. हो, पण कुणाला तरी दुःख देऊन जो मिळवलेला आनंद असेल तो फार काळ टिकत नाही आहे. तो तुला सुख देऊ शकत नाही आहे. मात्र कुणाला तरी आनंद मिळावा म्हणून जर तू कार्य करत असशील किंवा एखादं दुःख जर तू पचवत असशील, तर नक्कीच तू सुद्धा सुखी राहशील आणि ज्याला बघा प्रत्यक्षपणे आनंदी ठेवलेला आहे तो सुद्धा सुखी राहील. पैशाचा रास, मनाला झालेला त्रास असेल, घरात घडलेल्या वाईट गोष्टी असतील, झालेली फसवणूक असेल, झालेला अपमान असेल, या सर्व गोष्टी माणसाने उघड करू नये. कारण बघा, आता आयुष्य बदलायचं आहे. आयुष्य बदलत असताना
अनेक विचार आपल्या डोक्यामध्ये मनामध्ये येत असतात. आपल्या मनाला झालेला त्रास जर आपण रात्रंदिवस त्या गोष्टीचाच विचार करत असू, काय सिद्ध होणार आहे हो? घरात घडलेल्या ज्या वाईट गोष्टी असतात त्या गोष्टीचा विचार करणं, एखाद्या वेळी कोणीतरी आपल्याला येऊन फसवणं आणि त्या फसवणुकीमुळे बघा आपण झालेलो अपसेट, दुःखी, विनाकारण आपल्याला त्रास होत असतो. म्हणून समर्थ म्हणाले, विचार कसे असले पाहिजेत जेणेकरून आपलं आयुष्य पूर्णतः बदलून जाईल. कारण सामर्थ्य असूनही जो स्वाभिमान दाखवत नाही त्याचा अपमान होत राहतो. कारण लोक राखेच्या ढिगाऱ्यावर खुशाल पाय देत असतात. रस्त्यातून चालत असताना ज्या बघा, प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, ज्या मातीतून एखादी मूर्ती तयार होते, त्या मूर्तीला उत्तम प्रकारे आकार दिल्यावर त्या मूर्तीला आपण नमस्कार करतो. परंतु रस्त्यातून चालणाऱ्या मातीला बघा आपण तुडवत जात असतो की नाही. आपला देह सुद्धा मातीचाच आहे. जर आपल्या देहाने उत्तम प्रकारे कार्य केलं नाही तर लोक सुद्धा पायदळी तुडवणारी आहेत. म्हणून समर्थ म्हणाले, आपल्या देहाचा अपमान होता कामा नये. मग त्यासाठी काय करावं लागेल? प्रत्यक्ष जर पाहायला गेलो, आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करण्यासाठी असला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणाले, विचार बदला. जर तुम्ही तुमच्या विचारांमध्ये बदल केला ना तरच तुमचं आयुष्य बदलेल. नाहीतर जर तुम्ही विचारच बदलले नाही तर तुमचं आयुष्य कशा प्रकारे बदलेल? बदलच होऊ शकत नाहीये. सर्व खेळ हा विचारांवर आहे. आपला देह जर वाईट विचारांमध्ये असेल तर आपलं आयुष्य घडेल का हो? नाही घडू शकत. रात्रंदिवस त्याच विचारांमध्ये आपला देह आहे. म्हणून समर्थ म्हणाले, चांगले विचार तेव्हाच येतील जेव्हा तुझं मन साफ असेल. मन चंचल राहणार नाही. चिखलात पाय फसलं की बघा पाण्याजवळ जावं लागतं. परंतु एकदा त्या चिखलातून बाहेर पडलं, पाण्याने स्वच्छ पाय धुतले की पुन्हा चिखलात जाऊ नये. तसं जीवनात सुद्धा वाईट परिस्थिती आली तर बघा पैशांचा योग्य तो उपयोग करावा. परंतु पैसा आहे म्हणून वाईट मार्गावर जाऊ नये. आपलं कसं असतं की खरंच मला इथून 2 पैसे मिळतील, मला इथून 4 पैसे मिळतील, मग त्यासाठी आपण काय करतो? वाईट मार्ग अवलंबून बसतो. याचा उपयोग काय? अहो, पैशासाठी जर तू वाईट मार्ग अवलंबत असशील मग उपयोग काय? 2 पैसे कमी मिळाले तरी चालतील, पण जगायचं बघा प्रत्यक्षात उत्तम रीतीने, सामर्थ्याने आणि चांगल्या विचाराने. आयुष्य बदलताना लोकांकडे पाहू नकोस. कारण आपल्याला खूप सवय असते, एकमेकांची तुलना आपण करत बसतो. जेथे
शब्दांचा अर्थ आपल्याला कळत नाही, कळला पाहिजे. शब्द आणि त्या शब्दांमुळे बघा एखादं वाक्य तयार होत असतं. म्हणून समर्थ म्हणाले, आपला मित्र असेल किंवा आपला शत्रू असेल, कौतुक केलं नाही केलं, चूक दाखवली किंवा नाही दाखवली, तरीसुद्धा आपलं मन निर्मळ असणं फार गरजेचं आहे. कारण का, आपला मित्र कधी आपल्याला चुका दाखवत नाही, परंतु आपला शत्रू जो कोणी असेल ना, तो बरोबर आपल्या चुका दाखवत असतो. मग आपला राग कोणावर असतो, तर आपल्या मित्रांवर नाही तर आपल्या शत्रूंवर असतो, कारण त्याने आपल्याला चुका दाखवलेल्या आहेत. समर्थ म्हणाले, अहो त्याने चुका दाखवलेल्या आहेत, मग ती व्यक्ती चुकीची नाही आहे. उलट त्या चुका सुधारण्यासाठी, तुझ्यामध्ये बदल घडवण्यासाठी तुला त्या चुका दर्शवलेल्या आहेत, तुला त्या चुका दाखवलेल्या आहेत. तुला यातून बघा प्रत्येक वेळेला बदल करायचा आहे. त्यासाठी मनसुद्धा मोठं असावं लागतं. म्हणून निर्मळ मन आपलं असलं पाहिजे. आपण फक्त एवढंच करत असतो, तुलनात्मक विचार. समर्थ म्हणाले, एक वेळ मनुष्यदेह लांब गेले तरी चालेल, परंतु लांबून मजा बघणारी माणसं आयुष्यात नसावी. का भाग दिलेला आहे? माणसं लांब का चाललीत? काहीतरी कारणं असतील. ज्या ज्या वेळेला लोक लांब जात आहेत, जाऊ दे, त्यांना थांबवू नकोस. परंतु एखाद्या वेळेला लांबून मजा बघणारी माणसं आपल्या आयुष्यात नसावीत. असून जरी आपल्या उपयोगाला येत नसतील, मग उपयोग काय? आपले नातेवाईक असतील, आपली रक्ताची नाती असतील, जर आपल्या मदतीला धावून येत नसेल, मग उपयोग काय? समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे आपुलकीच्या नात्याला कधी दुरावा माहीत नसतो, तसंच आहे आपुलकीचं नातं आपल्याला जपता आलं पाहिजे. भेट होत नसली तरी चालेल, पण संवाद मात्र गोड असायला हवा. आपण एखाद्या वेळेला बघा, आपल्याला जास्त वेळ घरामध्ये देता येत नाही आहे, आपल्या नातेवाईकांना वेळ देता येत नाही आहे, आपल्या मित्रमंडळींना वेळ देता येत नाही आहे. कारण का? कारण आपला प्रवास हा दूरचा आहे, बरोबर की नाही? त्यासाठी आपण काय करतो, भेटायला वेळ जरी मिळाला नसला तरी आपण फोनवरून संवाद साधू शकतो. परंतु फोनवरून संवाद साधत असतानासुद्धा उत्तम प्रकारे बोलणं फार गरजेचं आहे. जरी तुला भेटता आलं नाही तरी संवाद मात्र उत्तमाचे असणं फार गरजेचं आहे. म्हणून समर्थ म्हणाले, आयुष्य बदलायचं असेल ना, तर जीवनातसुद्धा माणसं तशी पाहिजेत. आयुष्य बदलत असताना लोकांकडे पाहू नकोस, तर स्वतःचं मन बघ. स्वतःच्या मनाला विचार की खरंच आपला देह कुठे चुकत आहे. स्वतःहून जर स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करशील ना, तर नक्कीच तुला जग बदलताना पाहायला मिळेल. जय जय रघुवीर समर्थ.